हॅलो फ्रेंड्स. उन्नती एज्युकेशन बारामतीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पद्म अवॉर्ड जे आहेत तर त्याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ओके. पद्म अवॉर्ड जे असतात हे दरवर्षी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा जो आधीचा दिवस असतो म्हणजे 25 जानेवारी दिवशी काय केले जातात तर जाहीर केले जातात. ठीक आहे. तर आपण आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये काय बघणार आहोत तर मग पद्म अवॉर्ड्स बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. मग त्याची हिस्ट्री आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर त्यामधले पहिले विनर कोण होते, म्हणजे पद्मविभूषणचे पहिले विनर कोण होते, भूषणचे पहिले विनर कोण आहेत. ओके. पहिल्यांदा अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे, पद्मश्रीचा अवॉर्ड पहिल्यांदा कोणाला मिळालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची आपण थोडीशी डिटेलमध्ये माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटमध्ये आपण काही MCQ जे आहेत इम्पॉर्टंट ते सुद्धा आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर आपण स्टार्ट करूया आपल्या लेक्चरसाठी. ठीक आहे. चला आता पुढे जाण्याआधी आपण पहिल्यांदा काय बघायचे आहे तर हिस्ट्री बघायची आहे. म्हणजे बाबा हे पद्म अवॉर्ड्स आहेत हे चालू कधी झाले तर आपल्याला दिसून येईल की पहिल्यांदा हे जे पद्म अवॉर्ड्स आहेत हे चालू कधी झाले तर हे पद्म अवॉर्ड चालू झाले कधी तर 2 जानेवारी 1954 रोजी हे अवॉर्ड्स काय झाले तर पहिल्यांदा ते चालू झाले. ठीक आहे. लक्षात ठेवा, डेट लक्षात ठेवा. या पुरस्कारांची स्थापना जी आहे ती 2 जानेवारी 1954 मध्ये करण्यात आली होती. परंतु ह्याचं जे नाव होतं जसं आपण आता बघतो पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असं नाव त्यावेळेस नव्हतं. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा ह्यांचं नाव, ह्या अवॉर्ड्सचं नाव काय दिलं होतं त्यांनी तर पहिला वर्ग, दुसरा वर्ग, ओके, तिसरा वर्ग असं नाव त्यांनी ह्या पद्म अवॉर्ड्सला त्यांनी त्याच्यामध्ये दिलं होतं. ठीक आहे. परंतु 1955 मध्ये काय करण्यात आलं की ह्याचं नाव चेंज करण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे आता जे आपण नाव बघत आहोत पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे जे नाव आहे ना हे 1955 मध्ये त्यांचं नामकरण त्याच्यामध्ये करण्यात आलं. ओके. हे जे अवॉर्ड्स असतात, ठीक आहे, हे अवॉर्ड जे असतात तर हे अवॉर्ड्स निवड जे केले जातात म्हणजे ज्या लोकांची जी निवड केली जाते तर त्यासाठी ही एक कॅबिनेटचे जे सचिव असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी असते. ओके. त्या कमिटी मध्ये ह्या अवॉर्ड्सची काय केली जाते तर घोषणा केली जाते किंवा निवड त्याच्यामध्ये केली जाते. सगळ्यात महत्वाचं, एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 120 पुरस्कारच दिले जाऊ शकतात. म्हणजे 120 पेक्षा जास्त पुरस्कार हे दिले जात नाहीत. म्हणजे जे पद्म अवॉर्ड्स असतात ज्याच्यामध्ये काय काय असतात तुमचे बघा, ह्याच्यामध्ये काय तुमचे पद्मभूषण, ठीक आहे, त्याच्यानंतर पद्म विभूषण आणि पद्मश्री. ठीक आहे. असे जे टोटल अवॉर्ड्स असतात हे टोटल अवॉर्ड्स मिळून हे 120 पुरस्कार दिले जातात. त्यापैकी जास्त पुरस्कार देत नाही. परंतु ह्या 120 मधून जे मरणोत्तर असतात आणि परदेश व्यक्तींना जे पुरस्कार दिले जातात ते ह्या 120 मधून काय केले जातात तर वगळले जातात. ओके. हे वगळून 120 पुरस्कार दिले जाऊ शकतात. तसेच ह्या पुरस्कारांसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की एक पात्रता अशी आहे, जर सरकारी कर्मचारी असतील म्हणजे डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता जर बाकी सरकारी कर्मचारी असतील तर ते या पुरस्कारांसाठी पात्र नसतात. ही एक महत्वाची अट त्याच्यामध्ये आहे. 1954 मध्ये म्हणजे ज्यावेळेस हे पुरस्कार पहिल्यांदा चालू झाले त्यावेळेस मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद नव्हती. परंतु 1955 पासून हे मरणोत्तर पुरस्कार द्यायला चालू करण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं, हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार नावापुढे किंवा नावामागे ऍज अ पदवी म्हणून लावता येत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की डॉक्टर, ओके, इंजिनियर, आलं लक्षात, किंवा डॉक्टरेट असा पाठ असतो. तर अशा टाईपच्या पुरस्कार, अशा टाईपचे जसे हे असतात प्रिफिक्सेस असतात किंवा सफिक्स असतात हे तुम्हाला नावापुढे लावता येणार नाही. पद्म पुरस्कार तुम्हाला नावापुढे लावता म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही की पद्मभूषण XYZ, पद्मश्री XYZ असं त्यांना ही पदवी लावता येत नाही. कारण की जे आपल्या संविधानाचं जे कलम आहे 18 तर त्याच्यामध्ये ही प्रोव्हिजन त्यांनी दिलेली आहे. आपण ती गोष्ट पुढे आपण बघूयाच त्याच्यामध्ये आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये. ठीक आहे. जर आपण भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार बघितले तर त्याच्यामध्ये भारतरत्न हा पुरस्कार 1 नंबरला येतो. त्याच्यानंतर पद्मविभूषण हा जो पुरस्कार आहे हा सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये 2 नंबरला येतो. पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असतात त्याच्यामध्ये हा पुरस्कार 3 नंबरला येतो. आणि पद्मश्री पुरस्कार जो आहे हा सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये 4 नंबरला येतो. म्हणजे आपल्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर भारत रत्न. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटची लाईन बघा,
1978 79 आणि 1993 ते 97 या दरम्यान हे पुरस्कार काय करण्यात आले होते तर स्थगित करण्यात आले होते. ह्या कालावधीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. का? रिझन काय त्याचं तर बघा, पुढच्या स्लाइडवरती आपण रिझन बघूया. बघा, रिझन फॉर सस्पेन्शन. बाबा हे पुरस्कार का रद्द करण्यात आले होते? बघा, पहिलं 1977 ते 1980 म्हणजे 1980 ला ते परत चालू केले, परंतु 1977 1978 आणि 1980 79 ह्या कालावधी हे पुरस्कार का दिले गेले नाहीत? बघा, 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं होतं. त्यांनी ओके, त्याच्यानंतर काय झालं की त्यांनी काय केलं, हे पुरस्कार रद्द केले. का? तर त्यांनी असा युक्तिवाद केला की जे आपलं भारतीय संविधानाचं जे कलम 18 आहे, आलं लक्षात, हे कलम 18चं हे काय तर उल्लंघन, म्हणजे ज्यावेळेस हे पुरस्कार दिले जातात त्यावेळेस कलम 18चं भारतीय संविधानाचा जो कलम 18 आहे त्याचं ते उल्लंघन होतं. लक्षात, म्हणजे काय, ते सरकारने काय सांगितलं की हे पुरस्कार जे आहेत ते लोकशाहीतील, आलं लक्षात, लोकशाहीतील समानतेच्या तत्वाचे हे काय तर विरोधात आहेत. आलं लक्षात, हे पुरस्कार फक्त राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी दिले जातात असं मोरारजी देसाईंनी काय केलं होतं, एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिलं होतं. म्हणून 1977 78 आणि 79 ह्या कालावधीत हे पुरस्कार दिले गेले नाही. त्याच्यानंतर परत बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल 1980 मध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधी परत सत्तेवरती आल्या त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तर हे पुरस्कार काय केलं तर त्यांनी परत चालू केलेले तुम्हाला दिसून येतील. चला, आता जी दुसरी जी स्थगिती आहे, बघा ही जी दुसरी स्थगिती आहे ही कधी दिली गेली होती? बघा, ऍक्च्युली पहिली स्थगिती ही काय होती तर एका राजकीय पक्षाने दिली होती, परंतु दुसरी जी स्थगिती दिली गेली होती तर त्याचं मेन काय होतं, कारण होतं तर ह्या तुमच्या कायदेशीर याचिका, म्हणजे ज्या पेटिशन्स असतात हे फाईल झाल्या होत्या. लक्षात, पहिली पेटिशन फाईल झाली होती ती कोणती होती तर बालाजी राघवन विरुद्ध भारत सरकार, ही केरळ उच्च न्यायालयामध्ये ही पेटिशन काय झाली होती तर फिल केली गेली होती. आणि दुसरी जी पेटिशन आहे ती सत्यपाल आनंद विरुद्ध भारत सरकार, ही पेटिशन मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये काय झाली होती तर दाखल करण्यात आली होती. त्यावेळेस जे पेटिशनर होते, याचिकाकर्ते होते, त्यांनी असा दावा केला होता की भारतरत्न आणि पद्म पुरस्कार जे आहेत हे संविधानाच्या कलम 18 नुसार लक्षात किताब किंवा टायटल्स आहेत आणि ते जे कोणालाही देण्यास काय आहे तर बंदी आहे. कलम 18 बद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया, परंतु इथं असं त्यांनी दावा काय केला की बाबा हे कलम 18चं काय आहे ते उल्लंघन आहे. लक्षात, त्याच्यानंतर मग ह्या केसेस चालल्यानंतर 15 डिसेंबर 1995 रोजी सर्वोच्च न्यायालय, ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस गेली त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला ज्याला ऐतिहासिक निकाल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये न्यायालयाने काय स्पष्ट केलं की भारतरत्न, बघा, भारतरत्न आणि पद्म पुरस्कार लक्षात हे काय तर टायटल्स नाही, लाईक डॉक्टर, त्याच्यानंतर इंजिनियर्स, अलग लक्षात, ह्याच्यासारखे हे काय तर हे टायटल्स नाहीये, तर हे काय आहेत तर नागरी सन्मान आहे, सिव्हिल ऑनर्स आहेत. त्याच्यामुळं या पुरस्कारामुळं कलम 18चं उल्लंघन होत नाही असा ऐतिहासिक निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबर 1995 रोजी दिला. आणि त्याच्यानंतर 1997 पासून हे पुरस्कार द्यायला परत काय केले तर परत चालू करण्यात आलेले आहेत. परंतु ज्यावेळेस कोर्टाने ज्यावेळेस निर्णय दिला त्यावेळेस कोर्टाने काय सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की पद्म पुरस्कार हे इतर पुरस्कारांसारखे नावापुढं ऍज अ प्रिफिक्स म्हणजे नावापुढं किंवा नावामागे ऍज अ सफिक्स म्हणून वापरता येणार नाहीत. तसे जर केले तर त्या व्यक्तीकडनं तो पुरस्कार काढून घेतला जाऊ शकतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, जरी हा निकाल दिलेला असला तरी त्यांनी बंदी घातलेली आहे. कशासाठी तर नावापुढे आणि नावामागे ऍज अ पदवी म्हणून तुम्ही हे पुरस्कार लावू शकत नाही. ठीक आहे, हे महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. लक्षात रिझन्स काय होतं, सस्पेन्शनचं रिझन काय होतं, कधी कधी सस्पेन्शन झालं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक आपण गोष्ट प्रत्येक वेळेस बघत आहोत, कोणतं तर तुमचं कलम 18. ठीक आहे, आता हे कलम 18 आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया नक्की कलम 18 काय आहे. बघा, कलम 18 भारतीय संविधानातील कलम 18 काय आहे. बघा, कलम 18 जे आहे हे समानतेच्या हक्काअंतर्गत येते, समानतेच्या हक्काअंतर्गत येते. हे कलम कोणत्याही व्यक्तीला त्या व्यक्तीला विशेष दर्जा देणाऱ्या पदव्या लाईक राव बहादूर, महाराज देण्यास सरकारला काय करते तर मनाई करते. ठीक आहे, असं
हे काय सांगितलं आहे तर ह्याच्यामध्ये कलम 18 मध्ये सांगितलेलं आहे, समाजात सर्वांना समान वागणूक मिळावी आणि लोकशाहीत कोणीही वरिष्ठ किंवा कनिष्ठ ठरू नये, हा या कलमाच्या मागचा काय आहे तर उद्देश आहे. ठीक आहे, तर हे असं हे कुठलं कलम सांगतं तर 18 हे कलम सांगतं. ठीक आहे, आता ह्या कलम 18 मध्ये काही पोट कलम आहेत महत्वाचे, तेही आपण बघूया. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं राज्य जे आहे लक्षात, लष्करी आणि शैक्षणिक पदव्यांशिवाय इतर कोणतीही पदवी देऊ शकत नाही असं कोण सांगतं तर कलम 18 सांगतं. आलं लक्षात, महत्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पोट कलम 18(2) काय सांगतं, भारताचा कोणताही नागरिक परदेशी राज्याकडून कोणतीही पदवी स्वीकारणार नाही असं पोट कलम 2 सांगतो. त्याच्यानंतर 18 पोट कलम 3 जो आहे 18 मधला तो काय सांगतो, भारतीय नागरिक नसलेली परंतु भारताच्या सेवेत असलेली कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परदेशी राज्याकडून पदवी स्वीकारणार नाही असं पोट कलम 3 18 मधलं सांगतो. त्याच्यानंतर पोट कलम 4 काय सांगतो, भारताच्या सेवेत असलेली कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परदेशी राज्याकडून कोणतीही भेट, मानधन आणि पद स्वीकारणार नाही असं पोट कलम 4 सांगतो. आता ह्याच्यामध्ये बघा, पहिला जो पोट कलम आहे 18, ठीक आहे, राज्य सरकार जे आहे ते लष्करी आणि शैक्षणिक पदवीशिवाय इतर कोणतीही पदवी देणार नाही. ठीक आहे, कलम 18चा उद्देश काय आहे की लोकशाहीमध्ये, लक्षात, लोकशाहीमध्ये म्हणजे जो समानतेचा जो आहे, राईट टू इक्वॅलिटी जो आहे, तर तो हक्क जो आहे तो हक्कभंग होऊ नये म्हणून ह्या कलमामध्ये काय प्रोव्हिजन्स केले आहेत. त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती आपल्या नावापुढे राव बहादूर, महाराज, राजपूत, राजपुत्र अशा किताब लावू शकत नाही. तर तसं लावलं तर काय होईल, त्याच्यामुळं वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेद केला जातो. म्हणून हे कलम 18 काय करण्यात आलेले आहे तर भारतीय संविधानामध्ये काय इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच कलमाच्या आधारावरती काय करण्यात आलं होतं तर 2 वेळेस काय करण्यात आलं होतं, हे पुरस्कार स्थगित करण्यात आले होते. ठीक आहे, त्याच्यामुळं परंतु सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला, हे जे पुरस्कार आहेत हे काय आहेत तर हे किताब नाहीये, हे काय आहे तर हे सिव्हिल ऑनर्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा भंग कलम 18चा तो ह्या पुरस्कारांमुळे होत नाही. चला आता आपण पुढचं पार्ट बघूया. ठीक आहे, आता हे जे अवॉर्ड्स दिले जातात त्याचं स्पेसिफिकेशन्स आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, ओके, हे जे अवॉर्ड्स आहे स्पेसिफिकेशन बघा, हे अवॉर्ड्स पद्मविभूषण जे अवॉर्ड्स असतो, ओके, तर त्याच्यामध्ये जे अवॉर्ड दिले जातात हे कसे असतात तर सगळे वरतं पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे सगळे अवॉर्ड कसे असतात, हे वर्तुळाकार अवॉर्ड असतात. ओके, प्रत्येकाचा जो व्यास आहे, ओके, त्याचा जो सर्कलचा जो व्यास आहे हा किती असतो तर 4.4 सेंटीमीटर असतो आणि पदकाची जाडी किती असते तर ही 0.6 मीटर त्याचा काय असतो तर त्याची जाडी असते. ओके, आणि ह्याच्यामध्ये जो धातू वापरला जातो तो कोणता असतो तर कास्य धातू असतो. ठीक आहे, जर पद्मविभूषण असेल तर त्याच्या मध्यभागी काय असतं तर कमळ असतं आणि बाजूने पद्म आणि विभूषण असे 2 शब्द लिहिलेले असतात कशामध्ये तर कास्य धातूमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पद्मभूषण हे सुद्धा कास्य धातूमध्येच असतं आणि पद्मश्री सुद्धा काय असतो तर कास्य धातूमध्येच असतो. परंतु पद्मभूषण म्हणजे नाव असतं, आलं लक्षात, जसं इथं पद्मविभूषण असं नाव आहे तिथं पद्मभूषण असं नाव आहे, ते कशामध्ये असतं तर सोन्याच्या मुलाम्यामध्ये असतं आणि पद्मश्री कशाचे असतं तर स्टेनलेस स्टील मध्ये हे नाव काय केलेलं असतं तर त्याच्यामध्ये कोरलेलं असतं. ठीक आहे, आता बघा, ह्या पुरस्कारांमध्ये कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली जात नाही. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं. हे पुरस्कार काय असतात तर हे राष्ट्रपतींच्या सहीचं आणि शिक्क्याचं एक प्रशस्तीपत्रक ह्या पुरस्कारामध्ये दिलं जातं. आलं लक्षात, घटनेच्या कलम 18 नुसार हे पुरस्कार नावापुढे किंवा नावामागे ऍज अ पदवी म्हणून ते लावता येत नाही. राष्ट्रपतींना कोणत्याही व्यक्तीचा पुरस्कार रद्द करण्याचा किंवा काढून घेण्याचा अधिकार असतो. त्याच्यानंतर हे जे सर्व पदक असतात, लक्षात, हे पुढच्या साईडला हे दिलेलं आहे, कमळ आणि पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री अशी नावं कोरलेली असतात पुढच्या बाजूला. मागच्या साईडला काय असते, भारताची राजमुद्रा असते आणि त्याच्या खाली काय लिहिलं तर सत्यमेव जयते हे वाक्य त्याच्यावरती लिहिलेलं असतं. आणि हे जे सर्व जे पदक आहेत, लक्षात, हे कुठं तयार केले जातात तर कलकत्ता येथील जे अलीपूर टांगसाळ आहे तिथं हे सर्व पदक काय केले जातात तर बनविले
जातात. ठीक आहे, थोडंसं आपण पुरस्कारांविषयी सुद्धा आपण जे पदक दिलं जातं लक्षात त्याच्याविषयी आपण आता माहिती घेतलेली आहे. चला पुढच्या स्लाइडवरती येऊया. पहिलं काय आहे तर पद्मविभूषण. हे बघा वरच्या साईडला पद्म खाली विभूषण असं लिहिलेलं असतं. तर पहिल्यांदा पद्मविभूषण अवॉर्ड कुणाला दिले म्हणजे ज्यावेळेस पद्मविभूषण अवॉर्ड चालू झाले आपण बघितलं बघा ह्याच्यामध्ये जे पद्मविभूषण अवॉर्ड पहिल्यांदा चालू जे झाले होते त्यावेळेस त्याला नाव काय होतं तर पहिला वर्ग असं त्याला नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे, तर पहिल्यांदा पहिला वर्ग ह्या कॅटेगरीमध्ये किंवा पद्मविभूषण या कॅटेगरी पुरस्कार कुणाला देण्यात आले होते तर सत्येंद्रनाथ बोस यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी ह्या कॅटेगरीमध्ये, जे की कुठले आहेत तर पश्चिम बंगाल ह्या राज्याचे हे काय होते तर सायंटिस्ट होते, त्यांना हा पुरस्कार ह्या कॅटेगरी मिळाला. त्याच्यानंतर नंदलाल बोस यांना कला या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला, ते सुद्धा पश्चिम बंगाल या राज्याचे रहिवासी होते. त्याच्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन यांना सार्वजनिक व्यवहार ह्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता, ते आंध्र प्रदेश या राज्याचे रहिवासी होते. त्याच्यानंतर बाळासाहेब गंगाधर खेर यांना सुद्धा सार्वजनिक व्यवहार ह्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र राज्य म्हणजे त्यावेळेस मुंबई राज्य होतं, म्हणजे मुंबई राज्याचे हे काय होते तर त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते, तर त्यावेळेस त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्यानंतर व्ही के कृष्ण मेनन यांना सुद्धा ह्याच कॅटेगरीमध्ये केरळ या राज्यातून हे येतात, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जिग्मे दोर्जी वांगचूक, ओके, हे भूतानचे काय होते तर पहिले नागरिक होते ज्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. सगळ्यात महत्त्वाचं मी खाली पॉईंट दिलेला आहे बघा, भूतानचे राजे म्हणजे हे भूतानचे राजे होते जिग्मे दोर्जी वांगचूक, हे हा बहुमान मिळवणारे पहिले परदेशी नागरिक होते. आपल्यासाठी महत्त्वाचा पाठ आहे मित्रांनो, हा लक्षात ठेवा की पहिले परदेशी नागरिक ज्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता ते कोण होते तर भूतानचे राजे जिग्मे दोर्जी वांगचूक हे होते. ठीक आहे, पहिला पुरस्कार नाव काय त्याचं तर पहिला वर्ग. चला दुसरं, ओके बघा पहिल्यांदा पहिल्या वर्ग मध्ये टोटल किती पुरस्कार देण्यात आले होते 1 2 3 4 5 6, म्हणजे 1954 साली ज्यावेळेस हे पुरस्कार चालू करण्यात आले होते त्यावेळेस 6 जणांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. चला आता पद्मभूषण हा पुरस्कार जो आहे हा 1954 मध्ये जवळजवळ 23 लोकांना काय करण्यात आला होता तर हा पुरस्कार देण्यात आला होता. जर आपण बघितलं त्याच्यामध्ये जर नोटेबल बघितलं त्याच्यामध्ये होमी जहागीर बाबा आहेत. लक्षात बाबा होमी जहागीर बाबांबद्दल तुम्हाला माहिती असेलच की भारतीय अणुशास्त्र आहे त्याचे जनक असं त्यांना म्हटलं जातं, अलग लक्षात. तर त्यांना हा पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्यानंतर शांती स्वरूप भटनागर आहेत, त्याच्यानंतर एम एस सुब्बलक्ष्मी आहेत, यांना ह्या कला म्हणजे आर्ट्स या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. सुकुमार सेन आहेत, मैत्री शरण गुप्ता आहेत, त्यांना साहित्य आणि शिक्षण ह्या सेक्टरमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अजून बघूया काही महत्वाचा पाठ जर बघितला तर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला होता, आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जवळजवळ 13 लोकांना काय करण्यात आला होता तर हा फर्स्ट पद्मभूषण म्हणजे दुसरा वर्ग पुरस्कार त्यांना हा 1954 मध्ये देण्यात आला होता. पहिल्यांदा 1954 मध्ये जे पुरस्कार देण्यात आले होते त्याच्यामध्ये 6 जण पद्मविभूषण 23 जण पद्मभूषण ह्या पुरस्काराचे मानकरी ठरले होते. त्याच्यानंतर तिसरा वर्ग म्हणजे पद्मश्री ह्या कॅटेगरीमध्ये जवळजवळ 17 जणांना पुरस्कार देण्यात आला. हे जे पुरस्कार दिले जातात मित्रांनो लक्षात घ्या, हे पुरस्कार जे दिले जातात हे पुरस्कार पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री हे पुरस्कार वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्या सेक्टरमध्ये ज्या लोकांनी अत्युच्च कामगिरी केलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काय केलेलं आहे तर योगदान दिलेलं आहे, अशा लोकांना हे पुरस्कार दिले जातात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये वैद्यकीय आहे म्हणजे तुमचं मेडिसिन आहे लक्षात, त्याच्यानंतर सायन्स आहे, त्याच्यानंतर तुमचं आर्ट्स आहे लक्षात. ह्या सेक्टरमध्ये वेगळ्या सेक्टरमध्ये जे लोक चांगलं कामगिरी करतात त्यांना हे पुरस्कार, अत्युच्च कामगिरी करतात त्यांना हे पुरस्कार त्याच्यामध्ये दिले जातात. तर 1954 मध्ये पद्मश्री या कॅटेगरीमध्ये जवळजवळ 17 लोकांना हे पुरस्कार देण्यात आले होते. त्यांची नाव आपण इथं बघत आहोत. ह्या सर्व लोकांना पद्मश्री पुरस्कार म्हणजे तिसऱ्या वर्गामध्ये हे पुरस्कार देण्यात आले होते. ठीक आहे, बघा इथं पण बघा पद्म असं लिहिलेलं असतं आणि खाली काय लिहिलं असतं तर पद्मश्री असं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं असतं. चला आता आपण थोडस ह्या वर्षी उद्या हिस्ट्री आपण बघितली. आता 2026 म्हणजे 25 जानेवारी 2026
रोजी जे पुरस्कार काय झाले तर पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री पुरस्कार डिक्लेअर झाले, तर ते आपण त्याच्यावर बघूया. चला बघा, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारी 2026 हे पुरस्कार काय करण्यात आले तर घोषित करण्यात आले. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जवळजवळ 131 पुरस्कार काय करण्यात आले तर घोषित करण्यात आले. आपण मगाशी बघितलं 120 पेक्षा जास्त पुरस्कार देण्यात येत नाही, परंतु डिक्लेअर किती जणांना करण्यात आले, राष्ट्रपतींनी 131 पुरस्कारांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली, ज्याच्यामध्ये 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले, पद्मभूषण पुरस्कार हे 13 जणांना आणि पद्मश्री पुरस्कार हे जवळजवळ 113 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले होते. ह्या पुरस्कारांमध्ये ह्या वर्षीच्या 131 पुरस्कारांमध्ये 19 जणी काय होत्या तर महिला होत्या. 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले होते आणि 6 व्यक्ती जे होते हे काय होते तर परदेशी किंवा NRI श्रेणीमध्ये त्यांना हे पुरस्कार देण्यात आले होते. बघा, म्हणजे आपण जर बघितलं टोटल किती आहे तुमचे तर 131 वजा 16 आणि मायनस किती 6, हे जर आपण जर बघितलं तर टोटल पुरस्कार किती झाले बघा याच्यामध्ये, तर ह्या टोटल पुरस्कारांची संख्या किती येते तुमची तर 19 येते. 109 हे पुरस्कार देण्यात आले. कारण की बघा आपण मगाशी बघितलं, बघा आपण परत पुढच्या स्लाइडला येऊया, बघा याच्यामध्ये येऊया पुढच्या स्लाइडला. बघा, मरणोत्तर आणि परदेशी व्यक्तींना वगळून हे पुरस्कार काय केले जातात तर दिले जातात. म्हणजे आपण बघितलं तर मरणोत्तर आणि तुमचे फॉरेनर्सला दिलेले पुरस्कार लक्षात, ते जर आपण 131 मधून जर मायनस केले तर टोटल हे 109 म्हणजे विदिन लिमिट हे पुरस्कार काय करण्यात आलेले आहे तर देण्यात आलेले आहे. चला, पहिला पार्ट सगळ्यात महत्वाचा, पद्मविभूषण पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे तर पहिल्यांदा म्हणजे धर्मेंद्र, ओके, धर्मेंद्र यांना पुरस्कार देण्यात आला होता, आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. एक मिनिट, ठीक आहे, मरणोत्तर पुरस्कार त्यांना दिले, पण कुठल्या क्षेत्रामध्ये तर त्यांनी जी कामगिरी केली कला क्षेत्रामध्ये जवळजवळ 60 वर्षाहून अधिक त्यांनी चित्रपटामध्ये त्यांचं योगदान दिलं. ह्या योगदानासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार त्यांना ह्या वर्षीचा देण्यात आला. ह्या पद्मविभूषण मध्ये जर बघितलं महाराष्ट्राचे हे फक्त काय तर एकच व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर VS अच्युतानंदन जे आहेत त्यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार त्यांना मिळाला. सार्वजनिक व्यवहार, पब्लिक रिलेशनशिप ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना केरळ या राज्यातून हे येतात, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला. हे केरळचे माजी मुख्यमंत्री होते आणि ज्येष्ठ राजकारणी होते, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पद्मविभूषण पुरस्कार आहे हा डॉक्टर N राजम यांना कला म्हणजे आर्ट्स या कॅटेगरीमध्ये देण्यात आला होता. उत्तर प्रदेशचे ते काय तर रहिवासी आहेत, हे जगप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय व्हायोलिन वादक आहेत. त्याच्यानंतर 4 नंबरचा जो पद्मविभूषण पुरस्कार आहे हा पब्लिक रिलेशन या कॅटेगरीमध्ये केरळचेच हे रहिवासी आहेत, KT थॉमस यांना देण्यात आला. हे कोण होते तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते, त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्याच्यानंतर P नारायण हे 5वे व्यक्ती आहेत ज्यांना साहित्य आणि शिक्षण, ओके, ह्या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे सुद्धा केरळ राज्याचेच रहिवासी आहेत, हे ख्यातनाम विचारवंत आणि शिक्षण तज्ञ आहेत, त्यांना हा पुरस्कार काय करण्यात आला तर जाहीर करण्यात. म्हणजे याच्यामध्ये बघितलं तर आपण 3 जे पद्मविभूषण अवॉर्डी आहेत ते कुठल्या राज्यात नाही तर केरळ या राज्यात नाही, एक महाराष्ट्रातून आहेत आणि एक उत्तर प्रदेशमध्ये आहेत. पद्मविभूषण पुरस्कार जे आहेत ते 2 जणांना मरणोत्तर देण्यात आलेले आहेत, ज्यापैकी धर्मेंद्र सिंग देओल यांना कला आणि VS अच्युतानंदन यांना सार्वजनिक व्यवहार या कॅटेगरीमध्ये त्यांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. चला, आता पद्मभूषण जवळजवळ आपण बघितलं जवळजवळ नाही टोटल 13 जणांना हे पुरस्कार काय करण्यात आले होते तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात जाहीर करण्यात आले. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिल्या ज्या व्यक्ती आहेत त्या कोण आहेत तर अलका याग्निक, ठीक आहे, त्यांना आर्ट्स या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातनं त्या बिलॉंग करतात, ओके, प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. उदय कोटक, ठीक आहे, महाराष्ट्रातून ते येतात, त्यांना व्यापार आणि उद्योग ह्या कॅटेगरीमधनं पुरस्कार जाहीर झाला.
कोटक महिंद्रा बँकेचे ते काय आहेत तर संस्थापक आहेत आणि ज्येष्ठ ते बँकर आहेत. त्याच्यानंतर पद्मभूषण मरणोत्तर पियुष पांडे यांना जाहीर झालेला आहे कला, ठीक आहे, आर्ट्स ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर अभिनेते मम्मुट्टी लक्षात, त्यांना सुद्धा आर्ट्स ह्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार जाहीर झाला. केरळ या राज्यातून ते येतात, ठीक आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीत त्यांना सुपरस्टार असं म्हटलं जातं आणि ते 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. त्यांना ह्या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार काय झालाय तर जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि उत्तराखंडाचे माजी मुख्यमंत्री, त्यांना सार्वजनिक व्यवहार पब्लिक रिलेशन्स ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर शिबू सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री, त्यांना सुद्धा हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला, झारखंडमधनं ते येतात. विजय अमृतराज यांना टेनिस या खेळातनं ते येतात, त्यांना प्रसिद्ध टेनिसपटू ते क्रीडा समालोचक आहेत, त्यांना हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. त्याच्यानंतर नोरी दत्तायडू, त्यांना वैद्यकीय मेडिसिन या क्षेत्रामध्ये अमेरिकेतनं फॉरेन कॅटेगरीमध्ये ते येतात लक्षात, त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. के व्ही मल्होत्रा मरणोत्तर, वेल्लापल्ली नटेशन के आर ह्यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये हे, त्याच्यानंतर के आर पलानीस्वामी वैद्यकीय क्षेत्रामध्ये, शतावधानी आर गणेश कला क्षेत्रामध्ये कर्नाटकमधनं ते येतात आणि एस के एम मैलानंदन यांना समाजकार्य जे आहे तमिळनाडूमधनं येतात, त्यांना ह्या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हे 13 पुरस्कार जे आहेत पद्मभूषण ते ह्या वर्षी त्यांना जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा पद्मश्री अवॉर्ड टोटल 113 जणांना काय झाले तर अवॉर्ड देण्यात आले होते. ठीक आहे, परंतु एवढे सगळ्या लोकांचा अवॉर्ड आपल्याला लक्षात ठेवणं शक्य नाहीये, त्याच्यामुळे आपण काय करूया महत्वाचे जे अवॉर्ड्स आहेत ह्या वर्षी तेच आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, टोटल किती जण आहेत 113 जण आहेत, परंतु महत्वाचे आपण ह्या आजच्या स्लाइड मध्ये बघूया. पहिलं रोहित शर्मा, ओके, द वन ऑफ द फेमस इंडियन क्रिकेटर, त्याला क्रिकेट या क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर झाला, पद्मश्री अवॉर्ड त्याला मिळालेला आहे. हा रोहित शर्मा मध्ये सर्वांनाच माहिती आहे, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि T20 विश्वचषक 2024चा विजेता हा काय आहे तर कर्णधार आहे, त्याला पद्मश्री पुरस्कार डिक्लेअर झाला. त्याच्यानंतर हरमनप्रीत कौर, ठीक आहे, यांना सुद्धा क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन तिला काय करण्यात आलेला आहे तर सन्मान तिचा, कारण ही भारतीय महिला क्रिकेट संघाची काय आहे तर कर्णधार आहे. आर माधवन यांना कला, ठीक आहे, आर माधवन ही इज अ फेमस, तुम्हाला माहिती असेल की ऍक्टर आहेत, त्यांचे बरेचसे चित्रपट फेमस आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्यांनी जे रॉकेटरी द नंबी इफेक्ट साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भिक्केल्या लाडक्या धिंडा, हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेलं आहे, सोशल मीडियावरती सुद्धा ह्या नावाविषयी बरीच चर्चा आहे. लक्षात, कला क्षेत्र म्हणजे पालघर मधील ही व्यक्ती आहे. ओके, टारपा नावाचं जे पारंपरिक वाद्य आहे तर त्याचे हे ज्येष्ठ वादक आहे, अलग लक्षात. त्याच्यामुळं ह्या ज्या क्षेत्रातील त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाचं गव्हर्नमेंटने काय केलं, त्यांना रिकॉग्नाइज केलं आणि त्यांना हा पुरस्कार पद्मश्री पुरस्कार 2026 हा त्यांना काय करण्यात आला, जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जनार्दन बापूराव भोते, समाजकार्य जे त्यांनी केलेलं आहे जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी ते त्यांनी योगदान दिलेलं आहे, तर त्यांना हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर अर्मिळा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी नवजात बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी स्नेहा नावाची संस्थेच्या माध्यमातून भरपूर चांगलं कार्य केलेलं आहे, आणि त्या कार्याच्या स्मरणार्थ लक्षात हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. अशोक खाडे लक्षात, दास ऑफशोरचे जे संपादक आहेत, दलित उद्योजकतेचे हे यशस्वी उदाहरण तुम्हाला दिसून येईल, तर त्यांना ह्या वर्षीचा पद्मश्री अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. सतीश शहा लक्षात, सर्वांना माहिती असेल लक्षात, तर साराबाई वर्सेस साराबाई फेम हे जे मालिका होती त्याच्यामध्ये हे विनोदी अभिनेते होते, तर त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर उषा उत्थप यांना हा पुरस्कार गायन क्षेत्रासाठी, त्यांना चोवांग चोफेल हे लडाखमधून येतात. ठीक आहे, तर लडाख मधील जे लोकसंगीत आहे तर ते जतन करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे तर त्या योगदानासाठी त्यांना हा या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. मुरलीकांत पेटकर
क्रीडा क्षेत्रातले त्यांचं जे योगदान आहे ह्या योगदानाला स्मरून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता होते. 1972 मध्ये त्यांनी सुवर्ण पदक त्यांनी जिंकलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर इसहाक बेग, ओके, ह्यांना साहित्य आणि शिक्षण ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड त्यांना जाहीर झालेला आहे. जम्मू आणि काश्मीर ह्या राज्यातून ते येतात. उर्दू साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील योगदान त्यासाठी त्यांना हा पुरस्कार काय करण्यात आलेला आहे तर जाहीर करण्यात आलेला आहे. आणि शेवटचं आणि महत्वाचं बघा, वाल्दावीर मेस्वी रिश्वली यांना क्रीडा या क्षेत्रातील मरणोत्तर पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे ऍक्च्युली जॉर्जियाचे काय आहेत तर हे रहिवासी आहेत. तर त्यांना फॉरेनर आणि एनआर कॅटेगरीच्या अंडर त्यांना काय करण्यात आलेलं आहे तर त्यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. कारण की का, त्यांनी भरपूर मोठं योगदान त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी या कुस्तीसाठी त्यांनी दिलेलं आहे. सुशील कुमार, योगेश्वर दत्त, बजरंग पुनिया, रवी दहिया हे जे तुम्हाला वेगवेगळे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत, ह्या सर्वांना घडवण्याचं काम, ट्रेनिंग देण्याचं काम ह्या वाल्दमीर मेस्सिरिश्विली यांनी केलं होतं. म्हणून त्यांना मरणोत्तर पुरस्कार त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हे आपण पुरस्कार काय बघितले याच्यामध्ये अलग लक्षात. तुम्ही वाटल्यास आपल्या ह्या व्हिडिओमध्ये नंतर तुम्ही परत प्लेबॅक करून त्यांची लिस्ट तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. चला, आता आपण ह्या आज जो पार्ट बघितला त्याच्यावरती काय जे एमसीक्यूज आहेत तर तो आपण एमसीक्यूजचा पार्ट आपण आजच्या ह्या लेक्चरचा शेवट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. चलो, ओके, पहिला पार्ट, हाऊ मेनी पद्म अवॉर्ड्स वेअर अप्रूव्ड बाय प्रेसिडेंट फॉर द इयर. म्हणजे ह्या वर्षासाठी टोटल किती पद्म अवॉर्ड्सला राष्ट्रपतींनी काय दिलेले आहे तर मंजुरी दिली आहे. तर टोटल किती अवॉर्ड्सला दिलेले आहेत तर 131. आपण मागाशी बघितलं बघा, टोटल 131 आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतील, अलग लक्षात. आता ह्याच्यामध्ये बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे तर तो सी त्याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, हु अमॉंग द फॉलोइंग हॅज बीन पोस्टमसली अवॉर्डेड द पद्म विभूषण 2026 इन द फील्ड ऑफ आर्ट मध्ये पद्मविभूषण, ते पण कोणत्या कॅटेगरीमध्ये तर पोस्टमसली म्हणजे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जो आहे कला ह्या कॅटेगरीमध्ये कुणाला डिक्लेअर झालेला आहे. पहिला आहे कोणता तर शिबू सोरेन ऑप्शन आहे, दुसरा आहे धर्मेंद्र सिंग देओल आहे, तिसरा ऑप्शन आहे कोणता तर पियुष पांडे आहे, चौथा ऑप्शन कोणता आहे तर VS अच्युतानंदन हा चौथा ऑप्शन आहे. तर करेक्ट आन्सर काय त्याचा आहे तर धर्मेंद्र सिंग देओल हे काय आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे. बघा, आपण बघितलं होतं पद्मविभूषण जे आहेत टोटल 5 जणांना डिक्लेअर झाले होते. त्यापैकी कला क्षेत्रामधला जो पुरस्कार आहे हा धर्मेंद्र सिंग देओल यांना जाहीर झालेला आहे. 2 क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय, फॉर द इयर 2026 हाऊ मेनी वुमेन हॅव बीन इन्क्लुडेड इन द लिस्ट ऑफ पद्म अवॉर्डीज. म्हणजे जे 131 पद्म अवॉर्ड डिक्लेअर केले त्यापैकी किती लेडीजला, किती महिलांचा समावेश ह्या पद्म अवॉर्ड्स मध्ये झालेला आहे. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज 19. जवळजवळ 19 महिलांना ह्या वर्षीचा पद्म अवॉर्ड्स डिक्लेअर झालेले आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, in the 2026 Padma list, Vladimir Messerishvili posthumously was honored under which category? अलग लक्षात. आपण मागाशी आत्ताच बघितलं बघा, 2026 च्या पद्म यादीमध्ये व्लादिमीर मेस्सिरिश्विली यांना कोणत्या श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे? सांगा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे तर फॉरेनर्स, NRI, PIO अँड OCI या कॅटेगरीमध्ये त्यांना मरणोत्तर पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. कारण की त्यांनी कुस्ती या क्षेत्रासाठी भरपूर त्यांनी योगदान दिलेलं आहे, म्हणून त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अँड द लास्ट क्वेश्चन इज, noted singer Alka Yagnik has been conferred with which Padma Award? अलका याग्निक यांना
कोणत्या पद्मा अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे? पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री का भारतरत्न? तर करेक्ट आन्सर इज बी. अलका याग्निक यांना त्यांच्या गायन किंवा आर्ट या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं की पद्मभूषण, त्याच्यानंतर पद्मविभूषण आणि पद्मश्री हे जे पुरस्कार आहेत ह्याविषयी आज आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्हा सर्वांना ह्या पुरस्कारांविषयी माहिती मिळाली असेल. आलं लक्षात? तुम्हाला जर सगळी टोटल 131 पद्म पुरस्कारांची माहिती तुम्हाला बघायची असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ह्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. तुम्ही ते PDF डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी जॉईन करा आपला YouTube चॅनल उन्नती एज्युकेशन. थँक्यू.